हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, आज थोडंसं माझं जे डेली बेसिकचं मॉर्निंग रुटीन असतं ते थोडंसं चेंज झालं आहे. कारण की रोज सकाळी 8-8:30 वाजेपर्यंत माझी सगळी कामं झालेली असतात. पण आज थोडंसं कामं हळूहळू चालू आहेत, कारण की थोडीशी तब्येत डाऊन आहे त्यामुळे. आणि कधी कधी होतं असं, म्हणजे आपली बेसिक कामं तर रोजचे जे असतात ते असतातच. म्हणजे जिथून आपली कामं संपलेली असतात तिथूनच पुन्हा दुसऱ्या दिवशी स्टार्ट झालेली असतात. आणि रोज रोज तेच 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 कामं असतात. म्हणजे उठा, डबा बनवा, घराची क्लिनिंग करा, अस्तव्यस्त पडलेल्या घराला व्यवस्थित नीटनेटकं ठेवा, मुलांची तयारी करा, त्यांना शाळेत पाठवा. म्हणजे रोजचे हे आपली ठरलेली कामं असतात. आणि ते म्हणजे वर्षाचे 365 दिवस आपली ही कामं चालूच असतात. त्यामुळे एका हाऊसवाईफला नाही साप्ताहिक सुट्टी असते, नाही कुठल्या सणावाराच्या दिवशी काही विशेष काही दिवस असला तर त्या दिवशी सुट्टी. म्हणजे कधीच सुट्टी नसते. एका हाऊसवाईफची ड्युटी जी आहे ती 24 तास, वर्षाचे 12 महिने आणि 365 दिवस ही ड्युटी चालूच असते. आणि ही ड्युटी इमानदारीने आणि अगदी मनपूर्वक ही हाऊसवाईफ जी आहे ती आपली ड्युटी जी बजावत असते. पण तरीसुद्धा एका हाऊसवाईफच्या मनामध्ये एक खंत नेहमीच असते की आपण काम करत नाही. काम करत नाही म्हणजे बाहेर जाऊन पैसा कमवत नाही, ही खंत असते नेहमी एका हाऊसवाईफच्या मनामध्ये. त्यामुळे ना म्हणजे आजकालच्या ह्याच्यामध्ये ना जवळजवळ 70% स्त्रिया ज्या आहेत त्या बाहेर जाऊन जॉब करतात, बाहेर जाऊन पैसे वगैरे कमवतात. म्हणजे हाऊसवाईफ बनून राहायचं हे थोडंसं अपमानास्पद वाटतंय सगळ्यांना. आणि तसं तर प्रत्येकजण आपापल्या संसारासाठी काही ना काहीतरी कमवण्याचा, काहीतरी आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न करत असतो. पण काही काही याच्यामध्ये काही काही स्त्रिया अशा असतात ज्यांची काहीतरी मजबुरी असते, ज्या बाहेर जाऊन पैसे कमवू शकत नाहीत. आपल्या म्हणजे काहीतरी मुलं लहान असणं म्हणा, किंवा फॅमिली मोठी असणं म्हणा, किंवा काहीतरी अशा भरपूर प्रॉब्लेम असतात ज्यामुळे म्हणजे काही बायका बाहेर जाऊन काम नाही करू शकत. पण एक हाऊसवाईफ बनून राहायचं म्हणजे खूप वाईट वाटत असतं त्यांना. तर त्यामुळं ना मी पहिल्यांदा सांगेन की आपल्या मनातून ही जी खंत आहे ना ती पहिलं काढून टाका. कारण हाऊसवाईफची ड्युटी जी आहे ना ती एकदम इमानदारीची ड्युटी आहे आणि आपण ती एकदम इमानदारीने बजावत असतो. त्यामुळं ना स्वतःला ना कमी समजणं हे बंद करा. कारण की एक हाऊसवाईफ जी असते ना ती घराचा आत्मा असते. म्हणजे जिच्यामुळं पूर्ण घर जे आहे ते एक म्हणजे जिवंत असल्यासारखं वाटत असतं. पण ज्या घरामध्ये स्त्री नसते ना त्या घरामध्ये, त्या घराला बघा एखादं म्हणजे निर्जीव घर असल्यासारखं वाटत असतं. त्यामुळं आपण आपल्या घराची आत्मा आहोत. आपल्या घरासाठी आपण जे योगदान देतो ना ते सुद्धा काही कमी नाही. हाऊसवाईफ हा शब्द दिवसेंदिवस दुर्मिळच होत चालला आहे. हाऊसवाईफ असणं म्हणजे एक अपमानास्पद असणं अशी मानसिकता होत चालली आहे. आणि याला कारणीभूत सुद्धा एक हाऊसवाईफच असते. म्हणजे एक हाऊसवाईफ जी असते ना ती स्वतःला एकदम कमी समजत असते. म्हणजे मी काही पैसा कमवत नाही, मी बाहेर कामाला जात नाही, त्यामुळं माझं काम जे आहे ते एकदम शून्यात जमा आहे, असं आपण स्वतःनेच आपल्याला ठरवलेलं असतं. आणि आपण आपल्या घराच्या कामामध्ये आपल्याला एवढं स्वतःला व्यस्त करतो की काही काही हाऊसवाईफला ना साधं दिवसभरातून केससुद्धा विचारायला टाईम नाही भेटत. म्हणजे अशा पद्धतीने आपण स्वतःला दुर्दशा करून घेतो स्वतःची. त्यामुळं ना माझ्या मते तर आपण हे सगळं बंद करावं. आपण पहिलं स्वतःला किंमत द्यायला चालू करावं. आपण स्वतःसुद्धा व्यवस्थित नीटनेटकं दिसलं पाहिजे. आपल्या पण काहीतरी छंद असतात. म्हणजे लग्नाच्या अगोदर आपल्याला कोणाला काही गाणे म्हणायची हौस असते, कोणाला चित्र काढायची हौस असते, कोणाला वाचन करायची हौस असते. तर अशी जी काही आपली आवडीची कामं असतात ना त्या त्या कामासाठी सुद्धा आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे. म्हणजे फक्त घरातलीच कामं करत राहणं, हां घरातली तर कामं आपल्याला करावीच लागतात, पण होता होईल तेवढं ते कामं उरकून आपण स्वतःला सुद्धा वेळ दिला पाहिजे. म्हणजे स्वतःचा फिटनेस, स्वतःचं दिसणं, स्वतःचा नीटनेटकेपणा, स्वतःचा छंद याला सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे.
आपण एक मनाशी ठरवलेलं असतं की आपल्याला कुठं बाहेर जायचं आहे, त्यामुळं केस कुठं कशाला विसरायचे, चांगली साडी कशाला घालायची, म्हणजे हे आपण स्वतःलाच स्वतःची अशी दुर्दशा करून घेत असतो. त्यामुळं आपण हा सुद्धा विचार करत नाही की आपण इतरांच्या नजरेत सुद्धा आपली किंमत जी आहे ती कमी करत असतो. त्यामुळं पहिलं स्वतः प्रेझेंटेबल राहा, स्वतःची म्हणजे दुर्दशा अशी करून घेऊ नका. घरातली कामं जी आहेत ना ती स्मार्ट पद्धतीने पूर्ण करा. म्हणजे एका बैलासारखं काम करत राहणं हे चुकीचं आहे. जी कामं असतात ना ती थोडंसं दिमाखाने घ्यायची. म्हणजे महिन्यातून एकदा कुठलं काम करायचं, कुठली क्लिनिंग करायची, किंवा 15 दिवसातून एकदा कुठली क्लिनिंग करायची, किंवा रोजची क्लिनिंग काय असते, किंवा 2-2 दिवसाला कुठली क्लिनिंग करायची, हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगते की महिन्यातून एकदा आपण काय क्लिनिंग करतो, तर रेशनचे डबे आपण पूर्ण घासून काढतो. सगळे जे काही धान्य वगैरे आहे ते व्यवस्थित नीटनेटकं राहिलं आहे की खराब झालं आहे हे सगळं चेक करतो. आणि प्लस काही फॅन साफ करणं म्हणा, किंवा फ्रीज डीप क्लिनिंग म्हणा, ही अशी कामं जी आहेत ती महिन्यातून एकदा होणारी कामं आहेत. तर ती आपण ठरवली पाहिजे. आपल्या कामाचं नियोजन आपण केलं पाहिजे व्यवस्थितपणे. म्हणजे उठसूट कधी कुठलंही काम करायचं, कधी कसंही असं नाही ठेवायचं. तर एक कामाचं व्यवस्थित नियोजन लावायचं. म्हणजे वेळापत्रक करायचं की महिन्यातून म्हणजे 1 तारखेला मी फॅन साफ करणार, 2 तारखेला मी रेशनचे डबे घासणार, 3 तारखेला मी फ्रीज डीप क्लिनिंग करणार. म्हणजे असं एक वेळापत्रक बनवायचं. रोज तर हे डेली बेसिकची डस्टिंग वगैरे तर आपण करतच असतो, पण त्याचबरोबर आपले काही म्हणजे घरातील काही कान्याकोपरे असतात जिथं आपण रोजची क्लिनिंग नाही करू शकत, तर तिथली क्लिनिंग कधी करायची हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे ज्याच्या त्याच्या घराची अवस्था ज्याच्या त्याला माहिती असते. म्हणजे कुठल्या ठिकाणी जास्ती घाण होतं काय ते आपल्याला म्हणजे स्वतः एक विचार करून, एक बुद्धिमत्ता चालवून आपण जी आपली घरातली जी कामं असतात, होमवर्क, ते पूर्ण करायचा. आणि रोज आपल्याला फक्त धुणं, भांडे, लादी हे करून आपण बोर झालेलो असतो. त्यामुळं घरामध्ये काहीतरी थोडेफार चेंजेस करायचे. म्हणजे काहीतरी एखादी वस्तू चेंज करायची, किंवा एखाद्या वस्तूची जागा चेंज करायची, किंवा काहीतरी घरामध्ये काहीतरी छान असं सुंदर आकर्षक दिसण्यासारखं काहीतरी बनवायचं. आणि हे जर करत राहिलं ना तर आपलं माइंड पण एकदम फ्रेश राहतं. आणि आपण जे केलेली कलाकृती वगैरे असते ना ते बघून अजूनच आपल्याला आनंद होतो. आणि जे काही घरातलं काम करून आपण थकलेलो असतो तर तो थकवासुद्धा पूर्ण निघून जात असतो. त्यामुळं प्रेझेंटेबल राहा नेहमी. आणि जशी आपण घरातल्या सगळ्या मेंबरची सेवा करत असतो, म्हणजे पौष्टिक खाणं पिणं याची व्यवस्था करत असतो, तर त्याच पौष्टिक खाण्यापिण्याची आपल्याला सुद्धा गरज असते. त्यामुळं स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःसुद्धा पौष्टिक खा आणि निरोगी राहा. कारण की तुम्ही जेव्हा निरोगी राहाल ना तेव्हाच तुम्ही तुमच्या घराची व्यवस्था करू शकाल, सगळ्यांची सेवा करू शकाल, आपलं घर आनंदी ठेवू शकाल. आणि हे सगळं करण्यासाठी अगोदर स्वतःला व्यवस्थित ठेवणं हे महत्त्वाचं आहे. स्वतःची काळजी घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं नेहमी ना स्वतःच्या आनंदाचा सुद्धा विचार करा. इतरांच्या आनंदाचा तर तुम्ही विचार करतच असता. म्हणजे मुलांना काय आवडतं, आपल्या हजबंडला काय आवडतं, आपल्या सासू सासऱ्यांना काय आवडतं हे तर आपण सगळे विचार करतच असतो. पण स्वतःला सुद्धा काय आवडतं हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि आपली जी कामं आहेत ना ती आनंदाने करा आणि इमानदारीने करा. आणि सगळ्यांना हे गर्वाने सांगा की मी हाऊसवाईफ आहे आणि मी निकामी नसून 24 तास आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी तत्पर असणारी एक कामाची व्यक्तिमत्व आहे. मी निकामी नाही, तर मी एक हाऊसवाईफ आहे. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये.
तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.